आज आपण नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्नोत्तर सोडविणार आहोत. धडा क्रमांक 1, संसदीय शासन पद्धतीची ओळख. तर या धड्याचे आपण प्रश्नोत्तर सोडविणार आहोत. प्रश्न सोडविण्या अगोदर मागील काही वर्षांमध्ये आपल्या या NMMS परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला अभ्यासाला दिशा द्यायला एक चांगली पद्धती जी आहे दिशा देण्यासाठी ती निर्माण होईल. तर आपण गेल्या काही वर्षांमध्ये हा जो काही नागरिकशास्त्राचा पहिला धडा आहे या धड्यावरती जे काय प्रश्न विचारले होते ते आपण बघूया आणि त्यानंतर सरावासाठीचे प्रश्न जे आहेत त्याची आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, 2023 साली हा एक प्रश्न विचारलेला होता. संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम रिकामी जागा यांनी केले. तर हा 8वीचा प्रश्न नाही आहे, हा 7वीचा प्रश्न आहे. तर पर्याय बघूया. पहिला पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा पर्याय सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2022 साली हा एक प्रश्न विचारलेला होता. कोणत्या शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात? पर्याय बघा. पहिला पर्याय संसदीय, दुसरा पर्याय अध्यक्षीय, तिसरा पर्याय समाजवाद आणि चौथा पर्याय लष्करी राजवट. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे अध्यक्षीय पद्धत. 2021 साली अजून एक प्रश्न विचारलेला होता. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय पहिला कायदेमंडळ कायद्यांची निर्मिती करते. पर्याय दुसरा कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. तिसरा पर्याय न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. आणि चौथा पर्याय कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते. तर जे अचूक उत्तर आहे म्हणजे चुकीचं विधान ते आहे चौथ्या क्रमांकाचं. उर्वरित जे तीनही विधानं आहेत हे बरोबर आहेत. चौथं उदाहरण हे चुकीचं आहे. 2020 साली एक प्रश्न विचारलेला होता बघा. पुढीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? पर्याय पहिला भारत, दुसरा अमेरिका, तिसरा इंग्लंड आणि चौथा पर्याय फ्रान्स. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे इंग्लंड. इंग्लंड या देशामध्ये सर्वप्रथम संसदीय शासन पद्धती विकसित झाली. पुढे बघा, 2019 साली एक अजून प्रश्न विचारलेला होता. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय पहिला अमेरिका, दुसरा पर्याय भारत, तिसरा पर्याय इंग्लंड आणि चौथा पर्याय रशिया. तर या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते आहे इंग्लंड. इंग्लंड या देशाचं संविधान पूर्णतः लिखित नाही तर ते अलिखित आहे. प्रश्न क्रमांक 6, 2019 साली हा प्रश्न विचारलेला होता. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतो? पर्याय पहिला राज्यपाल, पर्याय दुसरा प्रधानमंत्री, तिसरा पर्याय राष्ट्राध्यक्ष आणि चौथा पर्याय लोकसभा अध्यक्ष. तर अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असतो राष्ट्राध्यक्ष. इथून आपल्याला सराव जो आहे तो आता करायचा आहे. पहिले 6 प्रश्न आपण मागील काही वर्षांमध्ये विचारलेले होते या धड्यावर. प्रश्न 7वा, संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणती जबाबदारी पार पाडते? पर्याय पहिला कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणे, दुसरा पर्याय परस्परांवर नियंत्रण ठेवणे, तिसरा पर्याय संसदेचे कार्यकाल निश्चित करणे आणि चौथा पर्याय वरील सर्व. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणे. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी बरोबर विधान कोणते? पहिला पर्याय संसदीय शासन पद्धती हे अमेरिकेचे योगदान मानले जाते. दुसरा पर्याय संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. पर्याय तिसरा संसदीय पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो. आणि चौथा पर्याय संसदेत सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरील चर्चेत फक्त सत्ताधारी पक्ष सहभागी असतो. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 9, प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ यांना संसदीय शासन पद्धतीतील रिकामी जागा मंडळ असे म्हणतात. पर्याय बघा. पहिला पर्याय कार्यकारी मंडळ, पर्याय दुसरा न्यायमंडळ, पर्याय तिसरा कायदेमंडळ आणि चौथा पर्याय
पार्लमेंट. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे कार्यकारी मंडळ. प्रश्न क्रमांक 10. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी रिकामी जागा थेटपणे निवडले जातात. पर्याय पहिला शासनाकडून, पर्याय दुसरा मंत्र्यांकडून, पर्याय तिसरा राष्ट्रपतीकडून आणि चौथा पर्याय जनतेकडून. तर संसदेमधील जे प्रतिनिधी आहेत ज्यांना आपण खासदार म्हणून ओळखतो तर ते थेट जनतेकडून निवडले जातात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पहिली जोडी आहे बघा, कायदेमंडळ हे. आता या ठिकाणी बघा, ही जी जोडी आहे त्या ठिकाणी एखादं मंडळ आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य याबाबत चुकीचा जो पर्याय आहे तो ओळखायचा आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पहिलं आहे बघा, कायदेमंडळाची जे कामकाज आहे, जे कार्य आहे ते आहे कायद्यांची निर्मिती. पर्याय दुसरा कार्यकारी मंडळाची जे कार्य आहे ते कायद्यांची अंमलबजावणी. तिसरा पर्याय न्यायमंडळाचं काम न्यायदान करण्याचं. आणि चौथा पर्याय आहे सर्व जोड्या बरोबर. आता जर तुम्ही या तीनही पर्याय पहिले बघितले तर लक्षात येते की यापैकी कोणतीही जोडी जी आहे ती चुकीची नाही आहे, म्हणजेच सर्व जोड्या बरोबर. प्रश्न क्रमांक 12. आघाडी सरकार म्हणजे काय? पर्याय पहिला बहुमत मिळालेल्या पक्षाने सरकार स्थापन करणे. पर्याय दुसरा अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनविणे. पर्याय तिसरा सर्वात कमी बहुमत मिळालेला पक्ष. आणि चौथा पर्याय यापैकी एकही नाही. तर आघाडी सरकार म्हणजे पर्याय क्रमांक 2 अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनविणे. प्रश्न क्रमांक 13. इंग्लंडची पार्लमेंट कोणत्या प्रकारची संस्था आहे? पर्याय पहिला कायद्याने बनवलेली. पर्याय दुसरा राजाज्ञेने तयार झालेली. पर्याय तिसरा उत्क्रांत झालेली. आणि चौथा पर्याय ठरावानेच बनलेली. तर इंग्लंडची पार्लमेंट हे उत्क्रांत झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14. अयोग्य विधान शोधा. पहिलं विधान अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिकेत आहे. विधान दुसरं राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेकडून निवडला जातो. तिसरा जो पर्याय आहे तो अध्यक्षीय शासन पद्धतीत पंतप्रधान प्रमुख असतात. आणि चौथा पर्याय कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांचे परस्परांवर नियंत्रण असते. तर या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते आहे, जे अयोग्य आहे ते आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत पंतप्रधान प्रमुख असतात. लक्षात घ्या, अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्रपती जे आहेत तेच प्रमुख असतात, पंतप्रधान हे प्रमुख नसतात. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो? पर्याय पहिला संसदीय. पर्याय दुसरा समाजवादी. पर्याय तिसरा अध्यक्षीय. आणि चौथा पर्याय आहे साम्यवादी. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या संसदीय शासन पद्धतीचा फायदा मानता येणार नाही? पर्याय पहिला चर्चा विचार विनिमयाला वाव असतो. पर्याय दुसरा सरकारच्या त्रुटी दाखविता येत नाही. पर्याय तिसरा सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा करता येते. आणि चौथा पर्याय निर्दोष कायदे तयार करता येतात. तर संसदीय शासन पद्धतीचा फायदा मानता येणार नाही म्हणजे एक जो पर्याय आहे तो पर्याय फक्त फायदा जो आहे तो मानता येणार नाही म्हणजे तो तोटा आहे. आणि उर्वरित जे पर्याय आहे ते पर्याय बरोबर असणार आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सरकारच्या त्रुटी दाखविता येत नाही. प्रश्न क्रमांक 17. इंग्लंडचे संविधान रिकामी जागा असून राज्यकारभारात रूढ संकेतांचे पालन केले जाते. पर्याय पहिला लिखित. पर्याय दुसरा परिवर्तनीय. पर्याय तिसरा अलिखित. आणि चौथा पर्याय अपरिवर्तनीय. तर इंग्लंडचे संविधान जे आहे ते अलिखित आहे. प्रश्न क्रमांक 18. जबाबदार शासन पद्धती संबंधातील पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय पहिला कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो. पर्याय दुसरा प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचा निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. पर्याय तिसरा कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. आणि चौथा पर्याय प्रत्येक खात्याची धोरणे किंवा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते. तर यापैकी आपल्याला हे जे 4 विधानं आहे यापैकी चुकीचं विधान जे आहे ते निवडायचं आहे. आणि चुकीचं विधान आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. हे चुकीचं विधान आहे.
प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणती जबाबदारी कार्यकारी मंडळाची नाही? पर्याय पहिला, जनहिताचे निर्णय घेऊन देशाचा विकास करणे. पर्याय दुसरा, संसदेने संमत केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे. पर्याय तिसरा, देशाची धोरणे ठरवून राज्यकारभार करणे. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे यापैकी नाही. म्हणजे हे तीनही जे पर्याय आहेत हे पर्याय कार्यकारी मंडळाची जबाबदारी आहे. प्रश्न क्रमांक 20, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो हे विधान. पहिला पर्याय वस्तुस्थितीशी विसंगत आहे. पर्याय दुसरा, सत्य आहे. पर्याय तिसरा, असत्य आहे. आणि चौथा पर्याय कोठेही लागू पडत नाही. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे हे विधान सत्य आहे. मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. प्रश्न क्रमांक 21, संविधानाचे किती प्रकार आहेत? पर्याय पहिला 3, पर्याय दुसरा 4, पर्याय तिसरा 2 आणि चौथा पर्याय 1. तर संविधानाचे एकूण जे प्रकार आहेत ते आहेत 2. ते कोणकोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे लिखित संविधान आणि दुसरा प्रकार आहे अलिखित संविधान. लिखित संविधान हे काळाच्या एकाच टप्प्यावरती लिहिलेले असते, तर अलिखित संविधान हे काळाच्या एका टप्प्यावरती लिहिलेले नसून त्यामध्ये खंड जो आहे तो पडलेला असतो. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणती शासन संस्थेची शाखा नाही? पर्याय पहिला कायदेमंडळ, पर्याय दुसरा कार्यकारी मंडळ, पर्याय तिसरा मंत्रिमंडळ आणि चौथा पर्याय आहे न्यायमंडळ. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणत्या प्रसंगी किंवा कारणाने मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो? पर्याय पहिला राष्ट्रपतीने सांगितल्यास. पर्याय दुसरा, अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास. पर्याय तिसरा, न्यायमंडळाने सूचना केल्यास. आणि चौथा पर्याय आहे कायदेमंडळाने सहकार्य करण्याचे टाळल्यास. तर मंत्रिमंडळाला राजीनामा केव्हा द्यावा लागतो? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास. प्रश्न क्रमांक 24, योग्य विधान शोधा. पर्याय पहिला, संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची पद्धत नाही. पर्याय दुसरा, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्याची निर्मिती करतात. पर्याय तिसरा, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळालाच संसद असे म्हणतात. आणि चौथं विधान, संसदीय शासन पद्धती अमेरिकेत आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते जे योग्य विधान आहे या पर्यायांपैकी ते आहे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. उर्वरित जे विधानं आहेत ते चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी योग्य विधान निवडा. एका पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्यास खालीलपैकी काय होते ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला, राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. पर्याय दुसरा, राष्ट्रपती विरोधी पक्षास सरकार बनविण्यासाठी पाचारण करतात. पर्याय तिसरा, राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात. आणि चौथा पर्याय, अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवितात. तर एका पक्षाला जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काय होते? तर पर्याय क्रमांक 4, अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवितात. प्रश्न क्रमांक 26, अध्यक्षीय शासन पद्धती रिकामी जागा या देशाने स्वीकारली आहे. कोणत्या देशाने स्वीकारली आहे ते शोधायचं आहे. पर्याय पहिला भारत, पर्याय दुसरा इंग्लंड, पर्याय तिसरा अमेरिका आणि चौथा पर्याय आहे फ्रान्स. तर अध्यक्षीय शासन पद्धती जी आहे ती अमेरिकेनं स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी रिकामी जागाला पुन्हा जबाबदार असतात. पर्याय पहिला नेते मंडळीला, पर्याय दुसरा संसदेला, पर्याय तिसरा कायदेमंडळाला आणि चौथा पर्याय कार्याला. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कायदेमंडळाला ते जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 28, संसदीय शासन पद्धतीत देशाचा नामधारी प्रमुख कोण असतो? पर्याय पहिला राष्ट्रपती, पर्याय दुसरा पंतप्रधान, पर्याय तिसरा गृहमंत्री आणि चौथा पर्याय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर संसदीय शासन पद्धतीत नामधारी प्रमुख जो आहे तो असतो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 29, कायदेमंडळ व रिकामी जागा परस्परांवर नियंत्रण ठेवतात. पर्याय पहिला कार्यकारी मंडळ, पर्याय दुसरा शासकीय मंडळ, पर्याय तिसरा न्यायमंडळ आणि चौथा पर्याय राष्ट्राध्यक्ष. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे परस्परांवर नियंत्रण ठेवतात. प्रश्न क्रमांक 30, शासन पद्धतीचे प्रमुख किती प्रकार आहेत?
पर्याय पहिला 3, पर्याय दुसरा 1, पर्याय तिसरा 2 आणि यापैकी नाही. तर शासन पद्धतीचे जे प्रकार आहेत ते आहेत 2. 2 कोणकोणते? तर पहिला आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धती. प्रश्न क्रमांक 31. कार्यकारी मंडळामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? पर्याय पहिला राष्ट्रपती, पर्याय दुसरा पंतप्रधान, पर्याय तिसरा निवडलेले मंत्रिमंडळ आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर कार्यकारी मंडळामध्ये पुढीलपैकी राष्ट्रपतींचा समावेश जो आहे तो होत नाही. प्रश्न क्रमांक 32. अध्यक्षीय शासन पद्धतीबाबत योग्य विधान निवडा. पहिलं जे विधान आहे ते आहे बघा, यात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सख्य असते. पर्याय दुसरा कार्यकारी प्रमुख जनतेकडून निवडला जातो. पर्याय तिसरा शासन संस्थांच्या 3ही शाखा एकमेकांशी संलग्न असतात. आणि चौथा पर्याय राष्ट्राध्यक्ष नामधारी प्रमुख असतात. तर हे जे 4 विधानं आहे या विधानांपैकी जे योग्य विधान आहे अध्यक्षीय शासन पद्धतीबाबत ते आहे यात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सख्य असते. प्रश्न क्रमांक 33. कार्यकारी मंडळ रिकामी जागाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. पर्याय पहिला अधिकार, पर्याय दुसरा न्याय, पर्याय तिसरा संविधान आणि चौथा पर्याय आहे कायदा. तर जे अचूक उत्तर आहे कार्यकारी मंडळ हे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. प्रश्न क्रमांक 34. लिखित व अलिखित कशाचे 2 प्रकार आहेत? पर्याय पहिला शासन पद्धती, पर्याय दुसरा संविधान, तिसरा पर्याय कायदेमंडळ आणि चौथा पर्याय कार्यकारी मंडळ. तर लिखित व अलिखित हे जे प्रकार आहेत हे आहेत संविधानाचे. प्रश्न क्रमांक 35. इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने काय नेमका आहे ते शोधायचं आहे. पर्याय पहिला साम्य आहे, पर्याय दुसरा वेगळेपण आहे, पर्याय तिसरा विषमता आहे आणि चौथा पर्याय दूरदृष्टी आहे. तर इंग्लंडची पार्लमेंटरी पद्धत आणि भारतातील यामध्ये साम्य आहे. प्रश्न क्रमांक 36. संसदीय शासन पद्धतीस कशाचा आविष्कार मानले जाते? पर्याय पहिला ब्रिटिश शासनाचा, पर्याय दुसरा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा, पर्याय तिसरा घटना समितीचा आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर संसदीय शासन पद्धतीस भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार मानले जाते. प्रश्न क्रमांक 37. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा एक भारताच्या रिकामी जागाचा आविष्कार आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 37. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा एक भारताच्या रिकामी जागाचा आविष्कार आहे. पर्याय पहिला स्वातंत्र्य लढ्याचा, पर्याय दुसरा कायद्याचा, पर्याय तिसरा इच्छेचा आणि चौथा पर्याय प्रतिनिधींचा. तर संसदीय शासन पद्धती हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार आहे. प्रश्न क्रमांक 38. संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात? पर्याय पहिला लोकसभा, पर्याय दुसरा संसद, पर्याय तिसरा राज्यसभा आणि चौथा पर्याय मंत्रिमंडळ. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे संसद. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या शासन पद्धतीस जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात? पर्याय पहिला अध्यक्षीय शासन पद्धती, पर्याय दुसरा संसदीय शासन पद्धती, पर्याय तिसरा साम्यवादी शासन पद्धती आणि चौथा पर्याय समाजवादी शासन पद्धती. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. अध्यक्षीय शासन पद्धतीला कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच रिकामी जागा हे जनतेकडून निवडले जातात. पर्याय पहिला पंतप्रधान, पर्याय दुसरा न्यायाधीश, पर्याय तिसरा मुख्यमंत्री आणि चौथा पर्याय आहे राष्ट्राध्यक्ष. तर अध्यक्षीय शासन पद्धतीला राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो? तर 4 पर्याय आहेत. यापैकी जे अचूक उत्तर आहे ते आहे अध्यक्षीय शासन पद्धत. प्रश्न क्रमांक 42. संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे कशामुळे शक्य होते? पर्याय पहिला विरोधी पक्ष शासनाला सहकार्य करतात,
पर्याय दुसरा, विरोधी पक्ष कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. पर्याय तिसरा, विरोधी पक्ष प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करतात. आणि चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 43, संसदीय शासन पद्धतीत काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होणार? पर्याय पहिला, पुन्हा निवडणुका जाहीर घेतल्या जातात. पर्याय दुसरा, काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करून आपले सरकार स्थापन करतात. पर्याय तिसरा, कोणताही एक पक्ष आपले सरकार स्थापन करतो. आणि चौथा पर्याय, बहुमत असलेला पक्ष आपापले सरकार स्थापन करतो. तर या प्रश्नात जे अचूक उत्तर आहे ते आहे काही पक्ष एकत्र येऊन बहुमत सिद्ध करून आपले सरकार स्थापन करतात. प्रश्न क्रमांक 44, संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळाची भूमिका कोण बजावते? पर्याय पहिला, पंतप्रधान व मंत्रिमंडळ. पर्याय दुसरा, मंत्रिमंडळ. पर्याय तिसरा, संसद. आणि चौथा पर्याय आहे राष्ट्रपती. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 45, संसदीय शासन पद्धतीत रिकामी जागा कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतात. पर्याय पहिला, कार्यकारी मंडळ. पर्याय दुसरा, मंत्रिमंडळ. पर्याय तिसरा, विपक्ष मंडळ. आणि चौथा पर्याय आहे सामूहिक. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे कार्यकारी मंडळ. प्रश्न क्रमांक 46, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पहिलं विधान, भारताची संसद ही राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून तयार होते. विधान दुसरं, लोकसभेतील प्रतिनिधी थेट जनतेकडून निवडून येतात. विधान तिसरं, बहुमत मिळालेल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांची मंत्रिमंडळात निवड करतो. आणि चौथं विधान आहे, कायदेमंडळ मंत्रिमंडळाच्या संयुक्त जबाबदारीच्या तत्त्वाचे काम करते. तर जे अचूक उत्तर आहे म्हणजे चुकीचं विधान जे आहे ते आहे विधान क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा रिकामी जागा व्यक्त करतात. पहिला पर्याय जाहीरपणे. दुसरा पर्याय न्यायालयात. पर्याय तिसरा संसदेत. आणि चौथा पर्याय व्यासपीठावर. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे संसदेमध्ये अपेक्षा व्यक्त करतात लोकांच्या. प्रश्न क्रमांक 48, अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य नसलेले विधान कोणते आहे? खाली 4 विधानं आहेत, त्यापैकी जे विधान नाही अध्यक्षीय शासन पद्धतीचे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात. विधान दुसरं, कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष हे प्रत्यक्षपणे जनतेकडून निवडले जातात. विधान क्रमांक 3, राष्ट्राध्यक्षाला कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात. आणि विधान क्रमांक 4, कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रणही असते. तर यापैकी जे अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य नाही ते विधान ओळखायचं आहे. ते विधान आहे पहिलं, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 49, संसदेच्या घटकांपैकी चुकीचा पर्याय ओळखा. पहिला पर्याय राष्ट्रपती. दुसरा पर्याय लोकसभा. तिसरा पर्याय राज्यसभा. आणि चौथा पर्याय राज्यपाल. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 50, संसदेत सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्ष काय करतो? पर्याय पहिला, सहभाग घेत नाही. पर्याय दुसरा, विरोधी भूमिका घेतात. तिसरा पर्याय, तटस्थ असतात. आणि चौथा पर्याय, सहभाग घेतात. तर सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर विरोधी पक्ष हे सहभाग घेतात. प्रश्न क्रमांक 51, संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य शासन पद्धती असलेला देश पुढीलपैकी कोणता? पहिला पर्याय फ्रान्स. दुसरा पर्याय स्वित्झर्लंड. तिसरा पर्याय जर्मनी. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर अध्यक्षीय आणि संसदीय ही शासन पद्धती जर सोडली तर काही देशांमध्ये वेगळ्या प्रकारची शासन पद्धती आहे. ते देश आहेत वरीलपैकी सर्व, म्हणजेच फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि जर्मनी. प्रश्न क्रमांक 52 हा शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता हे कमेंट बॉक्समध्ये. प्रश्न क्रमांक 52, रिकामी जागा राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. पर्याय पहिला राजांच्या. पर्याय दुसरा प्राचीन. पर्याय तिसरा मध्ययुगाच्या. आणि चौथा पर्याय आहे ब्रिटिश. तर अचूक उत्तर आहे ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.